सध्या आपण पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामधल्या वडगाव काशिंबे या गावामध्ये आहोत आणि आपल्यासोबत राजेंद्र दत्तात्रय दैनी हे शेतकरी आहेत. गेले कित्येक वर्ष झालं ते फ्लॉवरची शेती करतात आणि वर्षभर फ्लॉवरच करतात, बरोबर ना? बरोबर. फ्लॉवर शिवाय दुसरी कोणती पीक घेत नाहीत बऱ्यापैकी, पण फ्लॉवर जास्त घेतात. जास्त फ्लॉवरच. आणि आज त्यांच्या प्लॉट मध्ये आपण उपस्थित आहोत आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा प्लॉट आहे. साधारण किती वर्ष झालं तुम्ही साहेब लावताय हा? कमीत कमी 13 वर्ष झाले. 13 वर्ष झालं फ्लॉवर लावताय. फ्लॉवर लावत वर्षभर 12 महिने फ्लॉवर असते. अच्छा, आता किती एकर क्षेत्रावर तुमचं सध्या फ्लॉवर आहे? आता सध्या 2 एकर क्षेत्रावर. 2 एकर क्षेत्रावर. अच्छा, आता ही कुठली व्हरायटी या प्लॉट? शिवारेडी 1400 ॲडव्हान्टाची 1400 म्हणून. ॲडव्हान्टाची 1400 म्हणून व्हरायटी आहे. बर, आता तुम्हाला साधारण एकरी किती उत्पन्न मिळतं? एकरी 2 लाख रुपये. अच्छा, त्याच्यातून खर्च. किती महिन्याचं पीक आहे हे? 2.5 महिन्यात मोकळं होते. 2.5 महिन्यात. आणि काय साधारण आता हे तुम्ही सुरुवातीला दिसतंय इथं किती फुटाची सरी केली? ही 3.5 फुट सरी. 3.5 फुटाची. 3.5. आणि लागवड किती अंतरावर काय कसं? 6 फुटावर ड्रिपरवर लागवड असते. ड्रिपरवर. ड्रिपरवर सेम ड्रिपरवर लागवड. काय काळजी घ्यायला लागते फ्लॉवरला जास्त? फ्लॉवरची काळजी अशी घ्यावी लागते. आता बेड पाडली आम्ही पहिले, मग कोंबडी खत टाकलं वरून, मग 20-13 टाकलं, नंतर लागवड करून घेतली. मग 5व्या-6व्या दिवशी ड्रिंचिंग करायचं, नंतर 7व्या-8व्या दिवशी क्लीन करायचा प्लॉट, काहीतरी साधं औषध बुरशीनाशक मारून. 15व्या दिवशी बेनिवा मारायचं. आणि बाकीचे मग नंतर मग 24-24 मादन म्हणून ते वरून परत बेडवर टाकलं. नंतर मग खालून ड्रिंचिंग पाण्यातून खत चालू केलं. आता अनेक शेतकऱ्यांची बोंब असते की भाजीपाला शेती करायचं म्हणजे दराचे प्रश्न आले किंवा अनेक भानगडे आल्या, त्यामुळे भाजीपाला शेतकरीकडे जास्त शेतकरी वळत नाही पश्चिम महाराष्ट्रातला. पण आता तुम्ही सलग 12 वर्ष झाले हे फ्लॉवरचं पीक घेताय, तुमचा काय अनुभव आहे? पैसे कसे राहतात काय? शेती ही आहे ना चांगल्या पद्धतीने क्वालिटीत दर्जेदार केली आणि आपला माल स्वतः आपण विकला, काय आपला माल आपण स्वतः आपण विकला तर शेती परवडेबल आहे. आता अनेक लोकांचं काय होते, माल ते पिकवतात, मार्केटला पाठवतात, मग कधी पाऊस आहे, वल्ला आहे माल, कधी काय आहे, मग ते मार्केटच्या रेटनुसार त्याला दर मिळतात. आपलं तसं नाही. आपला माल हा मॉलला असतो 70% आणि राहिलेला 30% माल आपण स्वतः बाजारात विकतो, किरकोळ बाजारात. बर, असं आपला क्रम आहे. त्याच्यामुळे आपली शेती फायद्यात आहे. अच्छा, आता तुम्ही जवळपास 12-13 वर्ष झालं म्हणलं असं करताय. आता मला सांगा एक प्रामुख्यानं की या फ्लॉवर पिकावर कुठले रोग येतात तुमच्या म्हणण्यानुसार? फ्लॉवर पिकावर गाण्या, करप्या, गाभ्यातल्या करप्या, याच्या व्यतिरिक्त काही रोग येत नाही. आळे बिळेचं नियंत्रण व्यवस्थित करणे. आणि बहुतेक लोकांचं म्हणणं आहे का बाबा फ्लॉवरला औषध लागतात. बर, पण फ्लॉवरला औषध लागत नाही. असं लोकांचं म्हणणं. लोकांचं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे का तुम्ही टायमावर करत नाही. वेळेवर करणं. तुम्ही ज्या वेळेत ठरलेल्या वेळेत जर तुम्ही केलं तर त्याला खर्च लय येत नाही. किती करताय पेक्षा कधी करताय टायमिंग करा आणि क्वालिटीत करा. बर, साधं औषध मारलं परत 15 दिवस नाही बघायचं असं नाही. चांगले औषध मारली तर 15 दिवस. आम्ही 4 फवारणी प्लॉट काढतो. बर, आणि वर्षातले किती सीझन? 3 सीजन फ्लॉवर असते आपल्याकडे, पावसाळा, उन्हाळा, थंडी, हिवाळा. पावसातल्या फ्लॉवरची कधी लागवड? ठीक आहे हीच आत्ताची. ही 10 जुलै. 10 जुलैची. ही 13 जुलैची लागवड. अच्छा, आणि हिवाळ्यात कधी लागवड? हिवाळ्याची 10 जानेवारी फेब्रुवारीची लागवड असते. आणि उन्हाळ्यातल्या 15 एप्रिल, 20 एप्रिल, 25 एप्रिल पर्यंत 15 ते 25 याच्या मध्ये लागवड करून टाकायची 2 टप्प्यात. अच्छा, आता तुम्हाला किती क्षेत्र इथं या भागात? माझ्याकडे आता 3 एकर क्षेत्र आहे. आणि त्यात सगळं तुम्ही फ्लॉवर प्लस दिवाळीला जरा बाजार कमी असते जानेवारी फेब्रुवारी मध्ये, मग थोडं कांद्या गवळालं मी. अच्छा, मग कांदा साठवून ठेवायचा थोडासा. वर्षात किती फ्लॉवरचं उत्पन्न मिळते तुम्हाला? वर्षात मला मिळतं 5-7 लाख रुपये मिळतात. 6-7 लाख रुपये मिळतात कंटिन्यू मिनिमम. अच्छा, आणि चांगलं उत्पन्न येण्यासाठी अजून कुठली प्रोडक्ट वापरता तुम्ही? चांगलं उत्पन्न असण्यासाठी ते तुमचं जायटॉनिक आहे, मादन आहे, आता हे लुना एक आहे, कासोबी लुना, खालून सोडायची बरीच खते 28-28, 14
1744 आहे, ते एक 28 आहे, बरेच असे 12 पाण्याचं नियोजन कसं करताय? पाण्याचं नियोजन गरजेनुसार ड्रीप द्यायचं. ड्रिपवरच द्यायचं. हा, गरजेनुसार द्यायचं. पाण्यातून खत माती कसली लागते या फ्लॉवरला? असं काही नियम नाही? असं काही नाही, कोणती जमीन चालती, फक्त तुम्ही सक्षम पाहिजे. जमीन नाही सक्षम पाहिजे, करणारा सक्षम पाहिजे त्याला. तर बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास वर्षाचे 12 महिने फ्लॉवर करणारे शेतकरी आणि गेले 12 ते 13 वर्ष करणारे शेतकरी हे राजेंद्रजी साहेब आपल्या सोबत होते. आणि त्यांनी सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत की काही गोष्टी किती करता यापेक्षा कधी करता याच्यावर खूप महत्वाचं आहे. आणि जमिनीपेक्षा शेतकरी किती सक्षम ही गोष्ट अत्यंत महत्वाची त्यांनी सांगितलेली आहे. तर तुम्हालाही काही फ्लॉवर बद्दलच्या शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि तुम्हालाही जर फ्लॉवरची शेती करायची असेल तर झायडेक्सचे काही प्रोडक्ट आहेत त्याचे नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही मागवू शकता. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि सोबतच आपल्या गावभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी.